देशात नीट पेपर लीक प्रकरणावरून वाद उफाळला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी संपूर्ण देशाचं राजकीय वातावरण अगदीच ढवळून निघालं. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होता देशाचा जेन झी वर्ग, म्हणजे 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली, डिजिटल जगात वावरणारी आणि आपल्या हक्कांबाबत प्रचंड आक्रमक असणारी ही तरुण पिढी. आज देशातल्या राजकीय वर्तुळात या जेनझीला आपल्या बाजूने कसं वळवायचं अशी जणू काही शर्यतच सुरू आहे. एका बाजूला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रात्री अपरात्री इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून या तरुणांशी आभासी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मुंबईत खास जेनझी तरुणांसाठी एका विशेष संवादाचे आयोजन केलं. आणि तिसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये थेट तरुणांच्या गर्दीत त्यांच्या गोंगाटातच त्यांना साथ घालत आहेत. परंतु या तीनही नेत्यांच्या संवादाची पद्धत, त्या कार्यक्रमात उपस्थित असलेली तरुणाई आणि या संपूर्ण चित्रावरून निर्माण होणारे राजकीय प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. आपण आज या तीनही संवादांवर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी आपण या तीनही नेत्यांच्या संवादांच्या पद्धतीवर चर्चा करूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तरुणांशी संवाद साधण्यासाठी डिजिटल माध्यमाचा म्हणजेच इंस्टाग्रामचा आधार घेतला. मध्यरात्री किंवा उशिरा इन्स्टा लाईव्ह किंवा रील्सच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रधानमंत्र्यांचा हा प्रयत्न टेक सॅव्ही असला तरी या संवादात वन वे कम्युनिकेशन म्हणजेच एकांगीपणा जाणवला. तरुणांचे थेट प्रश्न त्यांच्या रोजगाराच्या किंवा नीट सारख्या परीक्षांमधील त्रासाच्या थेट प्रतिक्रिया या आभासी दुनियेत मांडता आल्या नाहीत. शिवाय टेक्निकली देखील त्यांच्या या संवादात बऱ्याच त्रुटी होत्या. काही लहान मुलींनी त्यांना त्या कशा सुधारायच्या हे देखील सांगितलं. दुसऱ्या बाजूला संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवतांनी मुंबईत प्रत्यक्ष कार्यक्रम घेतला. त्यांच्या समोर जेनझी तरुण समोर बसले होते आणि भागवत त्यांच्याशी संवाद साधत होते. मात्र या संवादात एक कमालीची शांतता होती. भागवत बोलत होते आणि समोर बसलेली तरुणाई अगदी शांतपणे शिस्तीत ते ऐकत होती. तिसरीकडे राहुल गांधींनी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घेतलेला कार्यक्रम हा पूर्णपणे वेगळा होता. तिथे शांतता नव्हती तर प्रचंड गोंगाट होता. तरुण घोषणा देत होते, मोबाईलवर शूटिंग करत होते. त्या गोंगाटातच राहुल गांधींचे भाषण ते ऐकत देखील होते. राहुल गांधींनी याच गोंगाटात त्यांचं स्वतःचं म्हणणं मांडलं आणि महत्वाचं म्हणजे स्टेजवरून काही सामान्य विद्यार्थ्यांना बोलण्याची थेट संधी दिली. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. भागवतांसमोर बसलेला जेनझी आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमात आलेला जेनझी यांच्यात एवढा मूलभूत फरक का होता? मुंबईतील डॉक्टर मोहन भागवतांच्या कार्यक्रमात जे तरुण बसले होते त्यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जसे की भागवतांच्या कार्यक्रमात आलेले तरुण खरंच प्रातिनिधिक जेनझी होते का? जर ते जेनझी होते तर ते केवळ संघ आणि भाजपच्या विचारधारेचेच कार्यकर्ते किंवा समर्थक होते की इतरही विचारसरणीचे किंवा स्वतंत्र विचारांचे सामान्य विद्यार्थीही त्यात होते? आजचा सामान्य जेनझी तरुण हा अत्यंत आक्रमक, प्रश्न विचारणारा आणि डिजिटल मीडियावर व्यक्त होणारा आहे. मग भागवतांच्या कार्यक्रमात हा तरुण इतका शांत कसा? हा संवाद प्री प्लॅन किंवा स्क्रिप्टेड होता का? या प्रश्नांची उत्तरं शोधली तर संघ आणि भाजपची काहीशी कोंडी होते. कारण जर कार्यक्रमात फक्त संघाच्याच विचारांचे तरुण आले असतील तर त्याला सर्वसमावेशक जेनझी संवाद असं म्हणता येईल का? नीट परीक्षेमुळे संतापलेला, रस्त्यावर उतरणारा आणि भविष्याची चिंता करणारा सामान्य तरुण भागवतांच्या या शिस्तबद्ध वातावरणात कुठेच दिसत नव्हता. या उलट राहुल गांधी यांच्या प्रयागराजमधील कार्यक्रमात आलेला तरुण हा खरा जेनझी वाटत होता असं का म्हणावं लागतंय? तर यामागे काही स्पष्ट कारण आहेत. आजचा जेनझी हा शांत बसणारा नाही. त्याला आपल्या भविष्याची, नोकरीची, परीक्षांच्या पारदर्शकतेची काळजी आहे. प्रयागराजमध्ये एकत्र आलेला तरुण हा शांत नव्हता. तो आंदोलनाच्या मूडमध्ये होता, आक्रमक होता. त्या कार्यक्रमात आलेला प्रत्येक दुसरा तरुण आपल्या मोबाईलवर रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा व्हिडिओ बनवत होता. आजच्या युगातील तरुणाईचे हे मुख्य लक्षण आहे. ते प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नजरेतून कॅमेऱ्यात कैद करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. दुसरीकडे राहुल गांधींनी केवळ स्वतः भाषण केलं नाही तर काही विद्यार्थी आणि तरुणींना माईकवर बोलू दिलं. नीट पेपर फुटीमुळे त्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं, शिक्षण व्यवस्थेत आणखीन कोणत्या त्रुटी आहेत, यावर उपाय काय, यावर त्या तरुणांनी थेट भाष्य केलं.
राहुल गांधींनी या तरुणांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचं काम केलं. यामुळेच राहुल गांधींचा संवाद हा अधिक वास्तववादी, नैसर्गिक आणि थेट ग्राउंड रियालिटी दाखवणारा ठरला. नीट पेपर लीकच्या घटनेनंतर देशातील राजकारणाची दिशा बदललेली आहे. आज 2024 नंतरची ही तरुण पिढी म्हणजेच जेन झी कोणत्याही पक्षाशी किंवा एका नेत्याशी बांधील राहिलेली नाही. प्रधानमंत्र्यांचे इन्स्टा लाईव्ह त्यांना आकर्षित करू पाहत आहे. मोहन भागवतांचा शिस्तबद्ध संवाद त्यांना विचारधारेशी जोडू पाहत आहे. तर राहुल गांधींचा गोंगाटातील थेट संवाद त्यांच्या संतापाला आणि मागण्यांना मंच देऊ पाहत आहे. परंतु शेवटी प्रश्न हाच उरतो, केवळ संवादाचं नाटक किंवा सोशल मीडियावरील उपस्थितीने जेनझी समाधानी होईल का, की त्यांना पेपर लीक मुक्त परीक्षा, रोजगार आणि सुरक्षित भविष्य देणाऱ्या नेत्यावर ते विश्वास ठेवतील? भागवतांसमोरचा शांत जेनझी खरा, की राहुल गांधींच्या सभेतील गोंधळ घालणारा आणि प्रश्न विचारणारा जेनझी खरा? या प्रश्नावर तुम्ही तुमची मतं कमेंट करा.